आपणाला माहित आहे का, सुधीर फडके यांच्या लग्नामध्ये चक्क मोहम्मद रफीने मंगळाष्टका म्हटल्या होत्या. फार इंटरेस्टिंग अशा प्रकारचा विषय आहे. तर सुधीर फडके आपल्याला माहित आहे उर्फ बाबूजी, ज्याने या महाराष्ट्रामध्ये खूप अशा प्रकारचे मराठी संगीत दिलं किंवा गायन केलं. तर सुधीर फडकेंचं नाव घेतल्याबरोबर आपल्याला आठवतंय की उघडदार देव आता उघडदार देव असेल, कानाडा राजा पंढरीचा, पिठे अंधाराचे जाळे, त्यानंतर असणारं गीत रामायण, म्हणजे अशा असंख्य अशा प्रकारची गाणी जवळपास 100 पिक्चर मध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतलेला आहे. तर अशा असणाऱ्या सुधीर फडकेने ज्यावेळेस लग्नाचा प्रस्ताव ठेवला तर तो आहे गायिका आणि ज्येष्ठ अभिनेत्र्या ललिता देऊळगावकर. तर ललिता देऊळगावकर म्हटल्यानंतर हिंदी असेल मराठी या दोन्ही सिनेमामध्ये त्यांनी गाणी गायली, त्याचबरोबर त्यांचा अभिनय सुद्धा होता. ज्यावेळेस ते गाण्यामध्ये अतिशय पारंगत होत्या त्याच वेळेला मोहम्मद रफींचं हिंदी गाण्यामध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण झालं आणि पहिलं ज्यावेळेस गाणे गायची वेळ आली मोहम्मद साहेबांना, तर त्यावेळेला त्यांच्या पुढे ललिताबाई होत्या. त्यांना वाटलं की बाबा यांच्या पुढे मी गाणं कसं गाऊ, ते अडखायला लागले आणि याच मोहम्मद रफीला आधार देण्याचं काम या ललिता देऊळगावकर यांनी केलं. साहजिकच आहे, ज्यावेळेला 1949 साली जे सुधीर फडके ज्याला बाबूजी म्हणतो आणि ललिता देवी यांचा विवाह निश्चित झाला किंवा विवाह त्या दिवशी होणार होता, तर त्यावेळेला आपण आपल्या वरिष्ठांचं कशी उतराई करावी म्हणून मोहम्मद रफीजी पुढे आले, सांगितलं मला मंगळाष्टका म्हणायचं आहे. आता मोहम्मद रफी म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे हजारो या देशातल्या प्रत्येक भाषेमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत आणि आज सुद्धा लग्नामध्ये आपण पाहतो तेच मोहम्मद रफी आहेत. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया आहे, हे त्यांचंच गाजलेलं गाणं. तर अशा असणाऱ्या श्रेष्ठ मोहम्मद रफीने सुधीर फडके यांच्या लग्नामध्ये चक्क मंगळाष्टका म्हटलेलं आहे. तर याच्यातलं जाता एक मला सांगायचं होतं की हे सुधीर फडके आहेत किंवा बाबूजी आहेत ज्यांनी संघासाठी 50 वर्ष काम केलं, तर त्यांच्या लग्नातली मंगळाष्टिका एका मोहम्मद साहेबांनी म्हणावी हे वेगळेपण आहे.